राज्यामध्ये पहिल्यांदाच सोशल वॉर रूम होणार आहे। म्हणजेच आता 2 वॉर रूमच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे। वॉर रूमच्या माध्यमातून सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे। ज्या योजना थेट जनतेशी निगडित आहेत अशा योजनांचा आढावा या सोशल वॉर रूमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, नेमकं या सोशल वॉर रूमचं काम काय असेल, त्याचं काय वैशिष्ट्य असेल, कुठलं काम नेमकं या माध्यमातून केलं जाईल? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच सांगितलंय की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि त्या दिशेने खरं तर देवेंद्र फडणवीस पावलं टाकताना पाहायला मिळतात। मग ते मंत्र्यांना दिलेले आदेश असतील, मंत्र्यांना देखील त्यांनी सांगितलंय की लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची कामं करणार। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे 2 वॉर रूमच्या माध्यमातून काम करणार आहेत। आता नवी वॉर रूम खरं तर अस्तित्वात येणार आहे, ती म्हणजे सोशल वॉर रूम। या सोशल वॉर रूमच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी जे जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्याचा आढावा जो आहे तो रिद्धी घेतला जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान आवास योजनेसारखी महत्वपूर्ण योजना आहे जी गरिबांना खरं तर घरं देणारी योजना आहे। या योजनेचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला आणि किती लोकांपर्यंत पोहोचायचा आहे यासारख्या अनेक प्रकल्प आहेत ज्याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून घेतल्या जाणार आहे आणि बारीक लक्ष जे आहे ते या सोशल वॉर रूमच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे। याचं मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, त्यांच्या योजना ज्या आहेत ते त्यांच्याकडे खरंच पोहोचतायत का आणि कितीपर्यंत लोकांना त्याचा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा किती फायदा आला याची संपूर्ण इत्थंभूत माहिती जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे। आपण बघितलं असेल तर 2 वॉर रूमच्या माध्यमातून मुख्यमंत्री काम करणार आहेत। एक आपली इन्फ्रा ज्याची संपूर्ण प्रकल्पाची जी आहे ती माहिती त्या वॉर रूम मध्ये चालूच आहे। मात्र आता सर्वसामान्यांना जवळ हात घालणारी ही वॉर रूम आहे जेणेकरून सर्वसामान्यांचे अनेक प्रकल्प जे आहेत ते या रूमच्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे। रिद्धी जी, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।